नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारुळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारुळवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले होते। या उपोषणाचा हा चौथा दिवस होता। उपोषणकर्ते नितीन भालेराव व शशिकांत पारधी यांची तब्येत ढासळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी तात्काळ पत्र देत जोपर्यंत कार्यालय वारुळवाडी ग्रामपंचायतच्या शासकीय जागेत जात नाही तोपर्यंत इथेच राहणार अशा आशयाचे पत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। हे कार्यालय खासगी जागेमध्ये हलवले जात असल्याच्या निषेधार्थ कार्यालयाच्या शेजारीच या दोघांनी सोमवार दिनांक 26 पासून आमरण उपोषण सुरू केले होते। याबाबत दुय्यम निबंधक एस पाकळे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याबाबतचे पत्र दिले। उपोषण सोडतेवेळी जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, उद्योजक संजय वारुळे, माजी चेअरमन आशिष फुलसुंदर, सरपंच विनायक भुजबळ, गिरीश रसाळ, माजी उपसरपंच जंगल कोल्हे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राहुल फुलसुंदर, जांबवंत कोल्हे, श्रीकांत पाटील, उपसरपंच प्रकाश भालेकर, अरुण भुजबळ, दत्तात्रय भुजबळ, वरुण भुजबळ, आशिष माळवतकर, वसंत भुजबळ, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, चैतन्य खांडगे, सुनील निंबाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। आंदोलन होतं, या आंदोलनाला यश आलेले, हे आंदोलन फक्त स्थगित होतंय, पण जे पत्र दिले त्याच्यात काही दगाफटका जर झाला तर एक लक्षात ठेवा, आम्ही राया ठाकर, राघोजी भांगरे, धरतीआबा बिरसा मुंडा यांचे बंडकरी आहोत। जर समजा याच्यात काही जर झालं तर पुन्हा आम्ही नव्यानं बंड केल्याशिवाय राहणार नाही। आता यावेळेस आम्ही फक्त 2 जण आमरण उपोषणाला बसलोय, पुढच्या वेळेस नक्कीच कमीत कमी 5 ते 25 माणसं आमरण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही। जमलोय सगळे वारुळवाडीचे ग्रामस्थ की हे आपलं दुय्यम निबंधक कार्यालय जे स्थलांतर करायचा निर्णय घेतला होता जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो, 4 दिवसापासून आपण अन्नाचा कणही आपले शशीभाऊ आणि नितीन भाऊ यांनी घेतला नाही, ज्या गोष्टीसाठी की ते स्थलांतर रोखलं जावं, स्थलांतर थांबवलं जावं, अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हाधिकारी आणि दुय्यम निबंधक कार्यालयाने घेतलेला आहे। आपल्या आंदोलनाला यश आलेलं आहे। सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी सूचित करतो की जो गावच्या अस्मितेचा लढा आपण उभारला, या कार्यालयाचं जे वैभव, कार्यालयाच्या गावाच्या अस्मितेचा लढा जो उभारला तो आपला लढा यशस्वी झालेला आहे। या दुय्यम निबंधक कार्यालयासाठी शासनाने आपल्याकडं जी जागा आता दुय्यम निबंधक कार्यालयाची आहे त्या आहे त्याच जागेवर कार्यालय नव्याने उभं राहणार आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी 50 लाख रुपयांचा तात्काळ निधी देण्याची शब्द हा दिलेला आहे। वृद्ध अपंग व्यक्तींना जाण्यासाठी रॅम्प असू, लिफ्ट असू, या सगळ्या सुविधा वारुळवाडी ग्रामपंचायत या कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार आहे। याही पुढे जाऊन या कार्यालयाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत असताना एकही रुपया घेतला जाणार नाही। 0 रुपयामध्ये विनामूल्य ते कार्यालयासाठी ग्रामस्थांतर्फे तब्बल 3000 स्क्वेअर फुटाची जागा उपलब्ध करून आपण देणार आहोत। खरं तर शासकीय कार्यालय हे शासकीय जागेतच झालं पाहिजे। शासकीय जागा जर उपलब्धच नसेल, विशेष करून शहराच्या ठिकाणी, तर ते कार्यालय खासगी जागांमध्ये घेतलं जातं। परंतु आपल्याकडे जवळपास 2.5-3 एकर पेक्षा जास्त गायरान जागा उपलब्ध आहे वारुळवाडी क्षेत्रामध्ये। त्यामुळे शासनाचा स्पष्ट GR आहे, अधिसूचना आहे, शासकीय कार्यालय हे शासनाच्या जागेतच झालं पाहिजे। या GRच्या आधारे आदरणीय मंत्री महोदय बावनकुळे साहेब आणि इतर अधिकाऱ्यांनी जे काही आपल्याला सहकार्य केलं या कार्यालयाच्या संपूर्ण आंदोलनात, त्याबद्दल सर्व आंदोलनकर्त्यांना ही माहिती देतो की शासकीय कार्यालय हे प्रथमतः आपल्या ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये जे जाणार आहे ते शासकीय जागेत जाणार। दिवसापासून गावच्या अस्मितेसाठी म्हणजे 1935 सालापासून
जे गावचं वैभव आहे दुय्यम निबंधक कार्यालय हे स्थलांतरित होत असतानाचा आपल्या ग्रामस्थांचा जो लढा चालू होता तो लढा अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी पार पाडला व उपोषण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं ते आमचे सहकारी शशीभाऊ पारधी आणि नितीनदादा भालेकर आणि सर्वच ग्रामस्थ खऱ्या अर्थानं या दोघांनी चांगल्या प्रकारचं आमरण उपोषण या ठिकाणी केलं आणि गावासाठी देहत्याग करण्याची सुद्धा भूमिका या दोघांनी घेतलेली आहे. त्यांचं मनापासून मी या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. हॅलो, येतोय आवाज? हो बोला. जे आपण जे उपोषण चालू केले तर मागील 3 दिवसापासून ते स्थगित करण्यासाठी वरिष्ठांचे मी आदेश घेतलेले आहेत आणि ते पत्र आज मी तुम्हाला देत आहे. तर त्या तुम्ही स्वीकार करावा आणि आपलं उपोषण स्थगित करावे ही विनंती करते. पत्र वाचून पत्र वाचून दाखवा. ठीक आहे. विषय आहे शासकीय दुय्यम निबंधक कार्यालयाचे वारळवाडी गावातून स्थलांतर रोखावे या मागणीसाठी आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन जे तुम्ही आपण प्रारंभ केले त्या संदर्भात वरिष्ठांचे आदेश देऊन मी खालील प्रमाणे तुम्हाला कळवत आहे. उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की गाव म्हणजे वारुळवाडी येथे ग्रामपंचायत वारुळवाडी यांनी उभारलेल्या नूतन इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायत यांनी विहित कार्यपद्धती अवलंबून माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेऊन या कार्यालयास योग्य तो नोंदणीकृत दस्त करून दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशाप्रमाणे सदर कार्यालय तात्पुरते स्थलांतर करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे महानोंदणी मार्गदर्शक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपणास कळवण्याचे निर्देश वरिष्ठांमार्फत मला दिलेले आहेत. त्यानुसार मी आपणास हे कळवित आहे. तरी आपण उपोषण स्थगित करावे ही नम्र विनंती.